गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, माझ्याकडनं 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि ह्या 1.5 दिवसातला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करत असतो. हां, म्हणजे गणपतीची पूजा, गणपतीची आरती किंवा नैवेद्य किंवा मग नैवेद्य किंवा नैवेद्य किंवा मग नैवेद्य, म्हणजे प्रत्येक क्षण मी एन्जॉय करत असतो. आणि एकदा या 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं की मग मी घरात सापडणं कठीण बरं का. मग वेगवेगळ्या मंडळांमध्ये जायचं, वेगवेगळ्या आरत्यांना जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक असतात ते खाऊन बघायचे, टेस्टिंग करायचं, नैवेद्य म्हणून खायचे पण खाऊन बघायचं. मग वेगवेगळ्या गावात जायचं, नाटकाचे प्रयोग करायचे. असा एक माझा भरगच्च कार्यक्रम असतो गणपतीतला. म्हणजे मला आठवत आहे, माझ्या लहानपणीनं जेव्हा पहिल्यांदा विसर्जन करायला मी निघालो ना, तेव्हा मला खूप रडायला आलं. म्हणजे मी रडून गोंधळ घातला, लहान होतो ना. मग आजोबांनी काय केलं, एक छोटीशी अशी छानशी गणपतीची मूर्ती मला दिली. ती मूर्ती आजही आहे माझ्याकडे. आणि पुढची अनेक वर्ष दर दिवशी आंघोळ झालेला आई मला कधी मोदक ठेवायला द्यायची, कधी मोदक ठेवायला द्यायची, कधी मग मोदक ठेवायला द्यायची. आणि मग असं वेगवेगळे नैवेद्य मी इतके वर्ष तेच चालू आहे माझं. थोडक्यात काय कुठलाही उत्सव आणि विशेषतः आपला जो गणपतीचा उत्सव आहे हा सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि असाच आज हा आनंद द्विगुणित नाही तर त्रिगुणित करण्यासाठी माझी मैत्रीण इथे आलेली आहे, वंदना गुप्ते. आपण तिचं स्वागत करूया. आजचा हा आनंद त्रिगुणित करण्यासाठी वंदना इथे आलेली आहे. वंदना, तुझं इथे मनापासून स्वागत. आणि वंदनाची मुलगी स्वप्ना आणि मुलगा अभिजित. आमचं खूप छान घट्ट अशी ओळख आहे बरं का. पण काही गोष्टी अशा असतात ना की आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर कुठल्या गोष्टी पोहोचलेल्या नाही आहेत हे काढून घेण्यासाठी आज तिघीने इथे बोलवलेलं आहे. कारण तिघे एकत्र सापडणं फार मुश्किल आहे. आज मोठ्या कष्टाने खूप 15, 20, 25 दिवस आधी ठरवून आम्ही त्यांना एकत्र आणलेलं आहे. तर तुमचं तिघांचंही मनापासून स्वागत करतो. हिचं तर मी रोजच स्वागत करतो श्रीतशी चौमध्ये, ही माझं स्वागत करत असते. पण या दोघांचं आज मनापासून स्वागत आहे. मला स्वप्ना सांग, अजून किती दिवस तू मुंबईत आहेस? मी आहे अजून 2-3 आठवडे आहे. आणि किती वर्षांनी आलीस तू? मी दरवर्षी एकदा तरी येते. पण असा एक मोठा सण पकडून येते, दिवाळी किंवा गणपती. कारण साधारण 20-25 दिवसासाठी व्यवस्थित. बरं. पण आता इथे मुंबईत आल्यानंतर तू वसुली काय करतेस आईकडून? म्हणजे काय खातेस आल्या पहिलं? आल्या पाकातली पुरी माझं फेवरेट. आणि दर वाढदिवसाला म्हणजे ती एक म्हणजे हवीच पाकातली पुरी. आता अभि, मला तुझं सांग, तुझं काय? मला खायला सगळं आवडतं. खायला सगळं आवडतं? सगळं. आणि करायला मी टू बी ऑनेस्ट मी जरा एलॅबोरेट गोष्टी बनवतो. म्हणजे मटण, चिकनचे 2-3 पदार्थ खरं मनापासून बनवतो मी. येतं मला, पण कारण मी 6 वर्ष अमेरिकेत होतो तर तेव्हा मी सर्व्हायव्हलसाठी स्वतःच स्वयंपाक घेतलं होतं सगळं. आणि मग भोवती सगळे जे मराठी किंवा भारतीय लोक माझ्या कॉलेजमध्ये राहायचे ते वास घेऊन ऑटोमॅटिकली माझ्या अपार्टमेंटकडे यायचे. पण आता सध्या गुप्त्यांकडे गणपती कुठे बसतो? आता प्रभादेवीला माझ्या दिराकडे असतो. प्रत्येक वर्षी कुठल्या तरी एका दिराकडे असतो. अतिशय ऑथेंटिक सगळं, अतिशय सोहळ्यानी पूजा, 1.5 दिवसाचा व्यवस्थित गणपती आणि फार छान मोदक, फार सुंदर मोदक. सगळ्या बायका मोदक, अगदी पंचामृत, एव्हरीथिंग म्हणजे जे गरजेचं आहे ते सगळं, मसाले भातापासून सगळं. बरं, आज आपल्याला खूप काय बनवायचं आहे. म्हणजे तू एक बनवणार आहेस, तू एक बनवणार आहेस आणि ही एक बनवणार आहे. ही गंमत म्हणून बनवणार आहे. पण तू काय बनवणार आहेस? माझी फेवरेट पावसाळ्याची रेसिपी, ही पण आजीने शिकवलेली, रव्याची भजी. बरं, तू? आणि मी जरा महाराष्ट्रीयन नाही बनवणार आहे. माझे मिस्टर काश्मीरी आहेत, त्यामुळे जरा काश्मीरी फ्लेवर आहे, अगदी ऑथेंटिक काश्मीरी दम आलू. ओके. आणि तू वंदना काय बनवणार आहेस? मला वेळ नसतो त्यामुळे मी जे काही झटपट असेल ते करत असते. तर मी आज तुम्हाला झटपट रबडी शिकवणार आहे. मग आता तुमच्या तिघांपैकी पहिलं कोण बनवेल? मीच. तूच बनवणार? तुझी काय डिश आहे म्हणालीस तू? झटपट रबडी. आता झटपट आपण तिकडे जायचं. वंदना आलेली आहे, तिचं मी मनापासून स्वागत करतोय. तू आता काय बनवणार म्हणाली? झटपट रबडी. तुला असं सारखं झटपट असं का? अरे आपला खायला वेळ नसतो तर करायला कुठे वेळ मिळणार, तुला माहितीये. म्हणजे बनवणं. मी नाटकं करते, सारखी बाहेर फिरते, तरी स्वयंपाक करते. जे काय झटपट होईल आणि चविष्ट होईल ते करायला मी शिकले. साहित्य सांगतेस मला काय काय? दूध आता आपण उकळायला ठेवलंय ते. ओके.
कंडेन्स मिल्क आहे, नंतर हे बदामाचे आणि याचे तुकडे करून ठेवलेत, काप केलेत, पिस्ता, बदाम आणि म्हणजे सगळं चारोळी. सगळं हा. तब्येत चांगली सगळं तब्येत चांगलीच आहे. हे वेलची, हिरव्या वेलचीची पूड ओके. आहे, बदाम आणि याचाच चुरा केलेला आहे, म्हणजे तो जरा मिक्स होईल त्याच्यात चांगला. नंतर हे पण त्याचंच आहे मिश्रण. म्हणजे हे 3 प्रकारचे चुरे आहेत. हा. ओके. आणि हे जे आहे ना, हा ब्रेडचा कडा कापून आतला मधला जो भाग आहे त्याचा हा चुरा केलेला आहे. आता आपल्याला लक्षात आलेले साहित्य काय, आता इथे दूध छान उकळलेलं आहे. आता हे उकळलेलं आहे, त्याच्यात मी आता कंडेन्स मिल्क घालणार. आधी ह्या पावडर घालते म्हणजे जरा फ्लेवर येतो दुधाला छान. बदाम, ओके. पिस्ते, केशर याचा सगळ्याचा तो चुरा आहे. हे वर घालायचं आहे. बर. वेलची घालायची थोडी, साधारण एवढी. हा भुगा. हा त्याचाच भुगा आहे साधारण. पण ते कशासाठी की चांगलं मर्ज व्हावं म्हणून. आणि ह्याला उकळी आली चांगली की मग हे घालणार आहे मी, कंडेन्स मिल्क आहे. हे आपल्याला मिळतं मार्केटमध्ये. हा, मार्केटमध्ये मिळतं. त्याच्यामुळे ह्याला घट्टपणा येतो, साखर लागत नाही, पटकन त्याच्या रबडीसारखं होतं. आता घट्ट व्हायला सुरुवात झाली बाकीचं दूध सुद्धा. चव पण छान येते कंडेन्स मिल्कनी. आता ह्यानी घट्टपणा येणार आहे. ब्रेड काय होतं, तो फुगत राहतो ना, त्याच्यामुळे हे बघ आलाच तो घट्टपणा है ना. ही रबडी तयार झाली. याला केशर घातलं की थोडासा केशराचा रंग चढतो, पण आपण केशर थोडं त्यात मिक्स केले. जरासे मला काही केशराचे दिसत आहेत दाणे मिळायची मतलब. हा. हे घातलंच तरी चालेल थोडा. हे घालू. तू वास बघ आता याचा किती सुंदर आलाय. हा, त्याचा तर येतोच आहे. तुम्हाला रबडी सर्व करताना समजा शाही तुकडा घालायचा असेल तर रबडी त्या शाही तुकड्यावर सर्व करायची किंवा जिलबीवरती सर्व करायची. म्हणजे असे 2 कॉम्बिनेशन करायची. शाही तुकडा म्हणजे ब्रेड तूप लावून छान असा फ्राय पॅन मध्ये सगळं चॉकलेटी करायचा, ब्राऊन करायचा. ओके. आता आपलं हे तयार झालेलं तयार आहे. झालेलं आता हे सर्व करताना फक्त त्याच्यावरून हे असं फिरवायचं की खायला सुरुवात. मस्त. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. झटपट रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, कंडेन्स्ड मिल्क, ड्रायफ्रुट्सचे तुकडे, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सची भरड आणि ब्रेड क्रम्स. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध गरम करून ते आटवून घ्यावं. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सची भरड, वेलची पूड आणि कंडेन्स्ड मिल्क घालून एक उकळी आणावी. या मिश्रणात ब्रेड क्रम्स घालून रबडी घट्ट होऊ द्यावी. ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करून झटपट रबडी सर्व्ह करावी.